धर्मवीर 2024 हा 2022 मध्ये आलेल्या मराठी राजकीय बायोपिक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित सिक्वेल आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे। चित्रपटात शिवसेनेचे प्रभावशाली आणि वादग्रस्त नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला जातो, ज्यांची भूमिका पुन्हा एकदा प्रसाद ओक साकारत आहेत। चित्रपटातील आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्यांची भूमिका क्षितीश दाते साकारत आहेत। चित्रपटाची कथा महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घडते, जिथे आनंद दिघे यांची प्रेरणादायी आणि प्रभावी राजकीय कारकीर्द अधिक तपशीलवार दाखवली जाते। या चित्रपटात दिघे यांच्या विचारधारेवर अधिक फोकस असून त्यांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय उत्थानावर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे। चित्रपटाच्या पहिल्या भागात दिघे यांचे हिंदुत्ववादी विचार, त्यांच्या लोकांवरील प्रेम आणि त्यांची कार्यप्रणाली दाखवली जाते। तर दुसरा भाग एकनाथ शिंदे यांच्या संघर्षांवर, विशेषतः कोविड महामारी दरम्यान आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्षांवर आधारित आहे। प्रसाद ओक यांनी पुन्हा एकदा दिघे यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे, मात्र या चित्रपटात त्यांची उपस्थिती पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत कमी आहे। क्षितीश दाते यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत अप्रतिम अभिनय केला आहे। आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी आणि स्नेहल तरडे यांसारख्या सहाय्यक कलाकारांनीही आपापल्या भूमिका दमदारपणे साकारल्या आहेत। परंतु चित्रपटाचा मुख्य फोकस दिघे आणि शिंदे यांच्या राजकीय प्रवासावरच राहतो, इतर पात्रांना फारशी जागा नाही। प्रवीण तरडे यांनी दोन प्रभावी नेत्यांच्या जीवनावर आधारित कथा मांडली आहे, परंतु या दुहेरी फोकसचा परिणाम असा होतो की काही प्रेक्षकांना हवे ते समाधान मिळत नाही। चित्रपटाचा पहिला भाग दिघे यांना समर्पित असून त्यांच्या कट्टर समर्थकांना हा भाग खूप आवडेल। परंतु दुसरा भाग एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर आधारित असल्याने काही प्रेक्षकांना तो थोडा कमी आकर्षक वाटू शकतो। चित्रपटाचे संगीत अविनाश विश्वजित यांनी दिले असून पार्श्वसंगीताने काही महत्त्वाच्या दृश्यांना उंची दिली आहे। मात्र असा हा धर्मवीर सारखी गाणी विशेष ठसा उमटवण्यात कमी पडतात। धर्मवीर 2 हा चित्रपट आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर प्रकाश टाकतो आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची आवड असणाऱ्यांना आवडेल। चित्रपटाचे राजकीय अंग आणि दिघे आणि शिंदे यांच्या स्क्रीन टाईममधील विभागणी सर्व प्रेक्षकांना पटेलच असे नाही। तरीही ज्यांना राजकीय नाटके आणि दमदार अभिनयाची आवड आहे, त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहावा। तथापि दिघे यांच्या जीवनाचा अधिक व्यक्तिगत आणि भावनिक प्रवास पाहण्याची अपेक्षा ठेवणाऱ्यांना हा चित्रपट थोडा अपुरा वाटू शकतो। अंतिम निर्णय 5 पैकी 3। तर मित्रांनो, हा होता धर्मवीर 2 चा रिव्ह्यू। तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।